आज आपण अध्याय 15वा पुरुषोत्तम योग पाहणार आहोत. या अध्यायाचे सुरुवातीस ज्ञानेश्वर माऊली गुरुपूजन करतात. गुरुकृपा असल्याशिवाय गीतेचे शिवधनुष्य पेलणे खरोखरच दुरापास्त होय. ते पूजन कसे करतात ते पाहू. हृदयाच्या चौरंगावर श्री गुरूंना स्थापन करतात. सर्व इंद्रिये याच कळ्या ऐक्यभावाच्या ओंजळीत घेऊन श्री गुरुचरणावर अर्घ्य वाहतात. अनन्यता या निर्मळ उदयकाने स्नान घालतात. तद्विषयक वासना ते अनामिका नामक बोटाने गंध लावतात. प्रेम हे शुद्ध सोने, त्याची नुपुरे पायात घालतात. एकनिष्ठ असल्यामुळे त्याची अत्यंत आवड ही जोडवी अंगठ्यात घालतात. अतिशय आनंदित सुगंधाने दाटलेले सात्विक भावाने अष्टभावरूपी कमळ उमललेले आहे ते पादुकावर वाहतात. अहंकाराचा धूप जाळतात. मी देह नाही ही जी भावना, तीच दीपज्योत, तिने आरती करतात. एकरूपणे हेच त्या देवाला आलिंगन देणे होय. तनु व प्राण या पादुका गुरुचरणी अर्पण करू. या चरणावरून भोगमोक्ष ओवाळून टाकू, दृष्ट काढू. ज्या दैवयोगाने ब्रह्मस्थिती लाभेपर्यंत ज्ञान वाढतच जाते, ते वाणीला अमृताचा गोडवा आणते. मोक्षही ज्यापुढे शोभत नाही, असे व्याख्यान या दैवामुळे स्फुरते. ज्ञानदेव म्हणतात, असे गुरु मला लाभले हे माझे अहोभाग्य होय. त्यांच्या कृपेने शास्त्र माहीत नसताना, त्याचे ज्ञान नसताना त्याबद्दल बडबड करण्यास प्रारंभ केला तर गीतेसारखा ब्रह्मरस मुखावाटे पाझरू लागला. श्री गुरुच मी एकमेव शिष्य आहे. श्री गुरूंचा मी एकमेव शिष्य आहे. श्री गुरु जेव्हा कुण्या एकाचा अंगीकार करतात तेव्हा सर्व संसारच मोक्षमय होतो. श्री गुरूंचा गौरव करणारे ज्ञान आणावे कोठून? गीतेचा अभिप्राय सांगण्याच्या निमित्ताने व तोच प्रसाद मानून मी तुम्हा संतांची सेवा करीन. ज्ञान, ईश्वरी ज्ञान मोक्षलाभ करून देईल, पण ते जेथे होईल ते मन शुद्ध असावे. विरक्तीविना ज्ञान मिळत नाही. ती विरक्ती म्हणजे संसाराबद्दलची उदासीनता, अलिप्तता, अनित्यता असणे होय. या 15व्या अध्यायात या प्रपंचाचे अनित्यत्व झाडाच्या आकाराच्या रूपाने श्रीकृष्ण सांगत आहेत. ज्या झाडाला सहज उपटून खात टाकले तर शेंडावर व झाड खाली राहतो, असे झाड लवकर सुकते. तसा हा संसार वृक्ष आहे. याच एका रूपकाचा विस्तार करून देव जन्ममरणाची यर्जात संपवित आहेत. संसार हा आभासमय आहे. सस्वरूपी जीवाच्या अहंतेचा ठाव निर्माण व्हावा यासाठी हा अध्याय आहे. म्हणजे मीच परमेश्वर रूप हा भाव निर्माण व्हावा. ह्या वृक्षाची वाढ खालच्या दिशेकडे आहे. सर्व अस्तित्वात असलेले वा नसलेले तितके सगळे प्रपंच रूपाने झाडाने व्यापले आहे. भगवान म्हणाले, ज्याचे मूळ ब्रह्म हे वर आहे, त्याच्या शाखा म्हणजे ही सृष्टी खाली पसरलेली आहे. वेद ही त्यांची पाने आहेत. अशा अस्वस्थाला म्हणजे पिंपळाला प्राकृतजन अव्यय म्हणजे अविनाशी मानतात. जो याला यथार्थ योग्य तऱ्हेने अर्थपूर्ण रीतीने जाणतो तोच वेदवेत्ता म्हणावा. जे अलीकडे पलीकडे भेदरहित आहे, पुढे मागे तेच आहे, अदृश्य असून जे दिसते, ज्या परब्रह्माचे ठिकाणी प्रवृत्तीच्या उपाधीचे आवरण घातल्यावरच नामरूपात्मक प्रपंच निर्माण होतो. ज्ञाता व ज्ञेय या वेगळे नुसतेच ज्ञान आहे, जे कार्यही नाही व कारणही नाही, असे जे वास्तव वास्तुरूप ते ह्या झाडाचे ऊर्ध्व होय. माया हे त्याचे मूळ आहे. अज्ञान परमेश्वराबद्दलचे, तो ह्याचा कंद आहे. यालाच वेदांतामध्ये बीजभाव म्हणतात. स्वप्न व जागृती यांना याची फळे समजतात. याच्या पानास सत्वरजतमात्मक जो अहंकार त्रिविध आहे, तीच जणू याची तिपेडी दिरी आहे. हा त्रिगुणात्मक अहंकार सत्वापासून बुद्धी हा शेंडा तिचे बळ घेऊन भेद निर्माण करतो. मन, बुद्धी, चित्त व अहंकार ह्या त्याच्या लहान लहान फांद्या होत.
मग पंचमहाभूतांच्या संयोगाने याची वाढ होते. मोठमोठ्या फांद्या निर्माण होतात. त्यावर कान, डोळे, त्वचा इत्यादी ज्ञानेंद्रिय आणि त्याचे सूक्ष्म विषय ही शेंड्याकडे असणारी पण पूर्णपणे न उमलणारी लुसलुशीत पण एकसारखी एक नसणारी पाने दिसतात. लहान लहान जीव निर्माण होतात. शरीराची त्वचा हे एक इंद्रिय आहे. त्याने स्पर्शज्ञान होते. त्यातून विकारांची खूपच वाढ होते. दृश्य दिसल्याने भ्रम निर्माण होतो. जग खरे वाटू लागते. रसास्वादाने भूक वाढते. ब्रह्मसत्ताच अज्ञानमूलक संसार वृक्षाचा आकार धरते. हा संसार अगदी अल्पकाळ टिकणारा असून अस्वस्थ म्हणून अस्वस्थ म्हटले आहे. ह्या वृक्षाचे अत्यंत वेगाने होणे आणि जाणे या संबंधीचा तर्क इत्यादी असंभव असल्याने जनलोक याला अव्यय म्हणतात. अनेक भूते काळाच्या ओघात नष्ट झाली तरी दुसरी भूते जन्माला सतत येतच असतात. म्हणून हा अविनाशी आहे. जो ह्या संसार वृक्षाचे खोटेपण, क्षणभंगुरता जाणतो त्याचे वर्णन कोणाला करता येईल? गुणामुळे वाढलेल्या ज्याचा विषय ह्याच पालवी आहेत त्याच्या शाखा खाली वर सर्वत्र पसरल्या आहेत. याचे मूळ हे मानवी कर्मच आहे. ती कर्मेच मनुष्यलोकात वाढली आहेत. पण वर वर्णन केल्याप्रमाणे त्याचे स्वरूप या लोकात सापडत नाही. याला ना आदी आहे, ना अंत, न स्थिती आहे. अशा या वृक्षाला तोडता येईल असे कोणते शस्त्र आहे? ब्रह्मदेवाच्या शेवटापर्यंत याच्या वरच्या अंगाचा विस्तार आणि मूळ कुठे? तर निराकार ब्रह्म. त्यामध्ये या संसार वृक्षाची गोष्ट खोटी आहे. ज्याला अस्तित्वच नाही ते नष्ट करण्याचा उपाय कशाला शोधावा? ते हरणाचे मृगजळामागे धावणे होईल. या अज्ञानमूलक प्रपंचासाठी केवळ ज्ञानच म्हणजे परमेश्वराविषयीचे ज्ञानच हीच तलवार योग्य आहे. त्यासाठी वैराग्याचे अभंग बळ आवश्यक आहे. विवेक जागृत असावा. अहम ब्रह्मास्मी हा बोध पक्का व नीट असावा. निश्चयाचे बळ असावे. त्याचे मनन चिंतन नीट करावे. मग आपण योद्धा व ते शस्त्र एकच आहोत असा अनुभव आल्यावर दुसरा कोणी वार करणारा असणारच नाही. या वर मूळ असलेल्या संसार वृक्षाच्या आत्मज्ञानाने उच्छेद करावा. या वर मूळ असलेल्या संसार वृक्षाचा आत्मज्ञानाने उच्छेद करावा. नंतर जिथे पोचले असता साधक पुन्हा परत येत नाहीत त्या आपल्या रूपास पाहावे. ज्याच्यापासून ही विश्वपरंपरा निर्माण झाली अशा त्या आद्य रूपास शरण जावे. जे मोहमानरहित आहेत. घरदार, स्त्री, पुत्र यांच्या संगतीचे हाव नसलेले, त्यात लिप्त न होणारे, आत्मस्वरूपामध्ये जे नित्य रममाण होतात, सर्व कामनापासून निवृत्त झालेले, सुखदुःखातून मुक्त असे ज्ञानी पुरुष या अच्युत म्हणजे जे पुन्हा सोडल्या जात नाही, घालविल्या जात नाही, हाकलले जात नाही असे पद मिळवितात. ते पद कसे आहे? त्याला सूर्य प्रकाशित करीत नाही, चंद्र व अग्नीही प्रकाशित करीत नाहीत. जेथे एकदा गेल्यानंतर साधक माघारे फिरत नाहीत ते माझे परमधाम होते. जीवलोकामध्ये जीवरूपाने असणारा माझा सनातन अंश प्रकृतीचे ठिकाणी असणाऱ्या मनासह 6 इंद्रिय आपल्याकडे ओढून घेतो. हे जे नवे शरीर तो प्राप्त करतो आणि जे जुने टाकून देतो त्यामध्ये आणि त्यामधून जो तो जीवरूपी ईश्वर सुगंधित वायू जसा स्वतःबरोबर सुगंध घेऊन जातो तसा इंद्रिय स्वतःबरोबर नेतो. श्रोत्र म्हणजे कान, चक्षु म्हणजे डोळे, त्वचा, जिव्हा म्हणजे जीभ, घ्राण म्हणजे नाक, तसेच मन यांचा अंगीकार करून आत्मराज विषयाचा भोग घेतो. 6 इंद्रिय व 7वे मन यांच्या उपयोगाने विषय भोग भोगतो. हा आत्मा शरीराचा त्याग करीत असता, त्या शरीरात राहत असताना, विषयभोग घेत असताना किंवा गुणी असताना त्याला अज्ञानीजन पाहू शकत नाहीत. ज्ञानरूपी चक्षुनेच तो दिसतो. यापैकी यत्न करणारे याला स्वतःमध्ये तो आहे हे जाणतात. जे संस्कारांनी संपन्न नाहीत असे मन असणारे
सुसंस्कारित मन नाही असे विवेकहीन पुरुष प्रयत्नांनी सुद्धा आत्म्याला पाहू शकत नाहीत. जे तेज सूर्यात असून विश्वाला प्रकाश देते, जे चंद्रामध्ये अग्नीमध्ये असणारे तेज माझे आहे असे समज. पृथ्वी या ज्या अगणित चराचर भूतांची धारणा करते, तीही मीच तिच्यात असल्याने होऊ शकते. प्राणाच्या शरीरात आश्रय करून राहणारा आणि प्राण आणि अपान यांनी युक्त असा जठराग्नी मीच असून चतुर्विध म्हणजे कोरडी अथवा रसमय, शिजलेली अथवा भाजलेल्या अन्नाला पचवितो. मी सज्ञानांना सुख देणारा व अज्ञानास दुःख देणारा असतो. मी सर्व प्राण्यांच्या हृदयात आहे. त्यांना स्मरण, ज्ञान आणि विस्मृती माझ्यामुळेच होतात. सर्व वेदामुळे मी समजतो. मीच उपनिषदांचा कर्ता आणि वेदांना समजणारा आहे. अर्जुनाला श्रीकृष्णाचा बोध आवडला. तो म्हणतो, तुम्ही जे व्यापकपणाचे वर्णन करता, जे निरुपाधिक ते स्वरूप प्रसंगाप्रसंगामुळे आपण सांगत आलात, ते अव्यंगवाने ज्यात काहीच कमतरता नसलेले रूप मला सांगावे. यावर श्रीकृष्ण म्हणाले, तुझ्यासारखा प्रश्न करणारा कोणीच मिळाला नाही. तुझा प्रश्न विचारल्याने माझेच आत्मसुख मला देत आहेस. या जगात क्षर व अक्षर असे दोन पुरुष आहेत. क्षर म्हणजे भूतमात्र, प्रकृतीने युक्त जे चैतन्य, त्याला अक्षर असे म्हणतात. देहरूपी गावात जो झोपतो त्याचे नाव पुरुष. सगळेच जीव चैतन्य हे क्षर पुरुष या नावाने समजावे. ते नाशिवंत म्हणून त्यांना क्षर म्हणतात. आजा असे श्रुती ज्याला म्हणतात, त्याचा अर्थ जन्म नाही असा. मग त्याला नाश कसा व कुठला असेल? म्हणून अक्षर म्हणजे अज्ञानघन. याला अव्यक्त असेही म्हणतात. क्षर व अक्षर दोघांपेक्षा वेगळा, ज्याची परमात्मा अशी प्रसिद्धी आहे, जो त्रैलोक्यात प्रवेश करून त्याला धारण करतो आणि जो अन्वय आणि ईश्वर आहे, असा हा उत्तम पुरुष, ज्या अर्थी मी क्षरापेक्षा विनाशीपेक्षा वेगळा आणि अक्षराहूनही उत्कृष्ट, त्या अर्थी मी वेद व जगामध्ये मी पुरुषोत्तम म्हणून ओळखला जातो. जो अशा ज्ञानाला आत्मसात करून मला पुरुषोत्तमाला जाणतो, तो सर्वज्ञ समजावा. तो सर्व प्रकारे माझे रूप, माझ्या स्वरूपात लीन होऊन माझी भक्ती करतो. हे निष्पाप अर्जुना, असे हे अत्यंत गुह्य ज्ञान मी तुला सांगितले आहे. ते ज्ञान मिळवून पुरुष आत्मज्ञानाने संपन्न व कृतकृत्य होतो. हे गीताशास्त्र संसार जिंकावयाचे शस्त्रच जणू आहे. हे अर्जुना, गीतेसकट मला तू आपल्या मनात प्रगटविले आहेस. ही गीता प्रज्ञेची वेली आहे. ती संपूर्णपणे समजल्यास सर्व प्रकारच्या मोहावर मात करता येते. कर्ममंदिरावर ज्ञान हा कळस शोभतो. हे ऐकून धृतराष्ट्राचा जीवनांत सुखर होईल असे संजय म्हणतो. ज्ञानेश्वर म्हणतात, तुम्ही सुंत माझे माहेर आहात. ही माझी शब्दमयी पूजा विश्वात्मक स्वामी निवृत्तीराजा यांच्या चरणी मी अर्पण करतो. ती त्यांनी स्वीकारावी. या ज्ञानदेवांच्या इच्छेप्रमाणेच आपणही या गीतेची व ते आपल्याला आपल्या भाषेत उपलब्ध करून देणाऱ्या ज्ञानेश्वरांची मनोभावे पूजा करूया. श्रीकृष्णार्पणमस्तु.